11 वर्षांनंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आलाय. तो म्हणजे मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. आता हा जो योग जुळून आलाय या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा, किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का, एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. यंदा 14 जानेवारी 2026 ला आलेली आहे मकर संक्रांत, आणि ही मकर संक्रांत दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे. आता याच दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे, आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केलेत तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो. पण नक्की करायचंय काय, तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच करायची आहे, आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता, खाऊ शकता, त्यात कुठलीही अडचण नाही. पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये ज्योतिषी डॉक्टर योगेश शर्मा यांच्या मते काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील, 7 पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते आहे, कारण षटतिला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर करणं. संक्रांतीलाही तिळाचं महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभतं. म्हणून या दिवशी संक्रांतीला जसं सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो ते करायला विसरायचं नाही. श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवण सुद्धा करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे, त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान. संक्रांतीच्या दिवशी दानाचं खूप 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 महत्व आहे. या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. दान करताना त्यात तीळ, गुळ, मिठाई, वस्त्र यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान कधीही न संपणारं अर्थात अक्षय फळ देतं, अर्थात अक्षय पुण्याची प्राप्ती करून देतं. आता षटतिला एकादशी पण आहे, त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा. म्हणजे नक्की काय करायचं, तर तिळाने स्नान करायचं, तिळाचं उटणं लावायचं, तिळाचा होम करता आला तर करायचा, तिलतर्पण सुद्धा करायचं जे पितरांसाठी केलं जातं, तिळाचं दान, तिळाचं भक्षण, असं 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्य फलप्राप्ती होते. म्हणजेच आता 14 तारखेला तुम्हाला काय करायचंय, मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे. जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा करायचा आहे, आणि उपवासाला सुद्धा तिळगुळ खाल्लं तर चालणार आहे, काहीच अडचण नाही. आता मकर संक्रांत यंदाची जी आहे तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे, हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे. वासाकरता जाई घेतलेली असून पायस भक्षण करत आहे. सर्पजाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. आता संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणं, कठोर बोलणं, वृक्ष किंवा गवत तोडणं, गाई म्हशींची धार काढणं आणि कामविषयक सेवन करणं ही कामं करू नयेत असं पंचांगात सांगितलेलं आहे. मंडळी, संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र आल्यामुळे हा सुंदर योग जो जुळून आलाय त्याचा लाभ अवश्य घ्या. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा नक्की करा. मगाशी म्हटलं तसं विष्णू सहस्रनाम ऐका, किंवा म्हणता येत असेल तर म्हणा. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करा. आणि दानधर्म, अर्थात संक्रांतीला दानधर्माचं महत्व आहे, त्यामुळे तुम्हाला जसं झेपेल तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करण्याचा प्रयत्न करा. दानधर्माबद्दल बोलायचं असेल तर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रिया कोणत्या गोष्टींचं दान करू शकतात? नवी भांडी, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा अशा कुठल्याही गोष्टीचं दान तुम्ही करू शकता. आपापल्या ऐपतीप्रमाणे हे दान करायचं आहे. खास करून हळदी कुंकू जे केलं जातं आणि संक्रांतीत वाण जे वाटलं जातं त्यामागे दान करणं हाच हेतू असतो. त्यामुळे दान करताना आपण काय दान करतो आहोत, ती वस्तू दुसऱ्याच्या उपयोगाला येणारी आहे का, याचा विचार करूनच वाणामध्ये वस्तू निवडाव्यात. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.